वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। तुकोबांचा हा अभंग वृक्ष व मानवाच्या नात्याचे सुंदर वर्णन करतो। मानवाच्या जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। वृक्षांमुळेच भरघोस पाऊस होतो, प्रदूषणाला आळाही बसतो, सोबतच अर्थोत्पादन सुद्धा हे वृक्ष करून देतात। म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल। आणि ही जबाबदारी गेल्या कित्येक वर्षांपासून पांढरकवडा वनविभाग तत्परतेने सांभाळत आहे। पांढरकवडा वनविभागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उच्च व दर्जेदार रोपांच्या लागवडीची व संवर्धनाची विशिष्ट पद्धत होय। आता आपण विभागातील विविध यशस्वी उपक्रमांची माहिती जाणून घेऊया। हे आहे पांढरकवडा वनविभागातील पांढरकवडा वर्तुळातील पांढरकवडा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक CA नांदगाव येथील पर्यायी वनीकरण। सुमारे 500 हेक्टरच्या या भव्य परिसरामध्ये सन 2011 मध्ये 16,064 तर 2015 या चालू वर्षात 34,100 रोपांची लागवड करण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने नीम, बहावा, जांभूळ, अर्जुन इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। या क्षेत्रातील वनांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने 50 हेक्टरच्या क्षेत्राची आखणी करण्यात आली। याबाबत अधिक माहिती सांगतात वनरक्षक BV मोहदे। उद्दिष्ट होतं 40.17 हेक्टर, पण त्यामध्ये आम्ही 50 हेक्टरचं लेआउट केलं, आखणी केली। त्यामध्ये 100 बाय 50चे ग्रीड पाडले, असे एकूण 100 ग्रीड पडलेत। ग्रीड पॉईंटवर पिलर्स ग्रीड पॉईंटवर गाडून त्यावर ग्रीडचे नंबर्स देण्यात आले। पांढरकवडा वनविभागातील संपूर्ण क्षेत्रामध्ये मुख्य वन संरक्षक माननीय श्री गुरमे साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच लागवड केली जाते। रोप लागवडीची विशिष्ट पद्धत म्हणजे रोपांच्या बाजूला ट्रेंच तयार करणे। यामध्ये रोप लागवडीनंतर रोपाच्या चढाच्या बाजूने 1 मीटर लांब, 45 सेंटीमीटर खोल व 30 सेंटीमीटर रुंद अशा पद्धतीने मातीचा ट्रेंच खोदायचा आणि निघालेल्या मातीचा रोपाभोवतीच भराव टाकायचा। त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी वाहून न जाता त्या खोदलेल्या ट्रेंचमध्ये साचून राहते। यामुळे रोपे जगण्याच्या प्रमाणात म्हणजेच सर्व्हायव्हल रेटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्याचे हे उदाहरण आहे की चढाच्या बाजूने जर ट्रेंच खोदलं तर कसं पाणी साचते, परवाला पाणी पडून सुद्धा त्या ट्रेंचमध्ये अजून पाणी दिसून येत आहे। उत्तम दर्जाची रोपे, वाढलेले गवत आणि पाण्याच्या मुबलकतेमुळे येथे पक्ष्यांच्या प्राण्यांच्या अधिवासात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मोर, रानडुक्कर, नीलगाय व विभिन्न प्रकारचे पक्षी यांचा वावर सातत्याने दिसून येतो। हे आहे जामनी वन परिक्षेत्रातील माथार्जुन वर्तुळातील मांडवी बीटमधील कक्ष क्रमांक 64। 2014-15 मध्ये येथे 25 हेक्टर क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना अंतर्गत बांबूंची 4x4 वर लागवड करण्यात आली। जिवंत रोपांची दुसऱ्या वर्षातील टक्केवारी 80% जास्त आहे। संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारेगाव पारंबा यांच्या मार्फत या क्षेत्रातील काम पाहिले जाते। माथार्जुन वर्तुळातील मांडवी बीट प्रसिद्ध आहे तो बांबूंच्या लागवडीच्या विशिष्ट पद्धतीसाठी। येथील समितीच्या सदस्यांनी 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे चौकोनी खड्डे केले, चांगल्या मातीने खड्डे भरले, रोपांची लागवड केली आणि परिसरातील दगड जमा करून ते या रोपांभोवती लावले। ज्यामुळे डुकरांनी रोपांच्या कोंबावर अटॅक केला तर दगडांमुळे अटकाव निर्माण होईल व हे बांबूचे झाड सुरक्षित राहील। इतक्या काळजीपूर्वक 25 हेक्टर क्षेत्रामधील बांबूंच्या रोपवनाची लागवड केली आहे। याबाबत अधिक माहिती सांगतात क्षेत्र सहाय्यक श्री दीपेश लोखंडे। संयुक्त वनस्थापन समितीच्या सभासदांनी या क्षेत्रामध्ये गस्त केलेली आहे। त्यावेळी त्यांना रोपांवर अळी किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचित केलं आणि लगेच त्यावेळी फवारणी, खत देणे अशा जे महत्त्वाचे वेळेवर करणाऱ्या उपाययोजना आहेत ते आम्ही वेळेवर इथे साध्य केलेले आहेत। याशिवाय या क्षेत्रामध्ये स्वतः समितीच्या लोकांनी प्रोटेक्शन केल्यामुळे आपण आता बघू शकता की सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे। गवताच्या 3 ते 4 प्रकारच्या प्रजाती आपण इथे पाहू शकता। उसळ आहे, मार्वेल आहे आणि इतर प्रजाती आहेत। या सर्व प्रजातीमुळे वन्य प्राण्यांचं अधिवास सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आता आढळून येत आहे। वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण दुर्वे कारेगाव, ते वन विभागाकडून जे आम्हाला मार्गदर्शन मिळत होतं तो मार्गदर्शन हा कामं केले
जुनोनी बीटमधील हे आहे कक्ष क्रमांक 55. येथे राज्य योजनांतर्गत भरीव वनीकरण घेण्यात आले. अवैध वृक्षतोडीमुळे वन विरळ झाले होते, म्हणून 25 हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. कृत्रिमरित्या लावलेली झाडे एकूण 3337 रोपे आम्ही लागवड केली. त्यामध्ये आवळा, खैर, साग, कडुनिंब, अर्जुन असे वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र प्रजाती लावण्यात आल्या. आणि सुरुवातीला आम्ही इथे 1.5 बाय 1.5चा खड्डे खोदण्यात आले आणि माननीय मुख्य वन संरक्षक श्री गुरमे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा ट्रेनचा उपक्रम राबवला. त्या ट्रेंच जवळपास 1 मीटर लांब, 2 फूट रुंद आणि 1 फूट खोल या प्रकारचं ट्रेंच खोदण्यात आलं. ट्रेंच अशा पद्धतीत खोदण्यात आली रोपाच्या चढाच्या दिशेने, जेणेकरून जल व मृत संधारणाचं काम झालं पाहिजे. आणि त्याचा एवढा इफेक्ट झाला आहे की अतिशय रोपसुद्धा जोमदार वाढू लागला आहे. पांढरकवडा वन विभागाद्वारे गेल्या 2 वर्षामध्ये 1200 हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण यशस्वीरित्या काढले आहे. पांढरकवडा विभागातील पांढरकवडा वर्तुळातील तिवसाळा बीटमध्ये आपण आहोत. या बीटाचा इतिहास म्हणजे 2 वर्षाआधी येथे आदिवासी समाजातील पारधी लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीमुळेच येथील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी जल व मृदा संधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2013-14 या प्रथम वर्षी रोपवनाची लागवड करण्यात आली. 15,000 रनिंग मीटर ट्रेंचेस खोदण्यात आले व त्यानंतर रोपांची लागवड करण्यात आली. ट्रेंचेसवर सुद्धा रोपे लावण्यात आली. ट्रेंचेसवर लावलेल्या रोपांची जे वाढ आहे हे खूप चांगल्या पद्धतीने होते, कारण पावसाचं पाणी आहे त्या ट्रेंचेसमध्ये मुरल्या जाते आणि त्याच्यातला जो पाझर आहे हा ह्या झाडाच्या मुळांना आणि उन्हाळभर त्यांना थंड ओलावा असल्यामुळे 5 ते 6 फूट या झाडाची उंची वाढलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे रोपांची वाढ झपाट्याने होत आहे. मुकुटबन वनपरिक्षेत्रामधील हे आहे पवनार गाव. गावाच्या चहूबाजूस वन विभाग व FDCMचे जंगल आहे. गाव तसं छोटसंच आहे. येथे आदिवासी व गैर आदिवासी समाज आहे. वन विभागामार्फत गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ती मदत केली जाते. रोजगार हमी योजनेअंतर्गत जंगलामधील रस्ता मंजूर केला आहे. लाकडं गोळा करण्यासाठी लोकांना जंगलात जावे लागू नये यासाठी वन विभागामार्फत ग्रामस्थांना LPGचे वाटप करण्यात आले आहे. येथील गावकरी वन विभागाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया सहाय्यक वनसंरक्षक श्री पटवारी यांच्याकडून. ज्या एरियामध्ये वाघ दिसेल तर त्या एरियामध्ये फिरून लोक ते गावकऱ्यांना सतर्क करतात की आज या भागामध्ये वाघ दिसला, इकडे जाऊ नये. लोक पण काळजी घेतात की सकाळ संध्याकाळी जंगलातून लवकर परत येतात किंवा गेलं तरी समूहानं जातात. मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो, परंतु हे गाव समजदारीपणे समजूतदारपणे वन विभागाशी सहकार्य करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला इथला. ही आहे आवळगावची चावडी. या आवळगावात वर्ष 97-98 पासून वन व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. तेव्हापासूनच येथील ग्रामस्थांचा वनसंवर्धनात सक्रिय सहभाग आहे. या गावात 100% LPG देण्यात आले आहे. नाव जिजाबाई नानाजी पटसाके आहे. आम्हाला गॅसपासून खूपच फायदा होत आहे. गॅसमुळं आमच्या म्हणजे आरोग्यावरही परिणाम होत नाही. विस्त्याचा धूळ जाऊन डोळे जास्त जात होते, ते आता बायांचे कमी प्रमाणात होईल. आम्हाला नियमितच गॅस मिळत आहे, त्यापासून काही आम्हाला त्रास नाही. पार्वताबाई महादेव कोयचाळे आम्हाला गॅस भेटला आणि 2-3 महिने पुरते आणि जंगलात काढायला जात नाही आम्ही. हे आहे मारेगाव येथील बोटुणी वर्तुळातील गोंडबुरांडा बीट. संयुक्त वनव्यवस्थापन समिती मौजा खेकडवाई यांच्या मार्फत येथील काम पाहिले जाते. याबाबत अधिक माहिती सांगतात वनरक्षक ईश्वर धानोरकर. सन 2014-15 पहिलं वर्ष होतं प्लांटेशनचं, आता हे दुसरं वर्ष चालू आहे. इथं आम्ही जास्तीत जास्त सागाची साईड निवडली आणि इथे 100% सर्वे अहवाल आहे. माझं नाव रामपाल हनगू रामपुरे. बंधाऱ्याहून आमचे फायदे झाले. दरवर्षी पाणी विहिरीतून नाही राहायचे ना पुन्हा हँडपंपमध्ये नाही राहायचे, सुद्धा पाण्याचा वलावा जास्त वाढून गेला. हे आहे पाठा पांघरा वर्तुळातील देवधरी बीट कक्ष क्रमांक 163. 2013 मध्ये 25 हेक्टरच्या या क्षेत्रावर लगतच्या गावकऱ्यांकडून अतिक्रमण करण्यात आले होते. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहभागातून हे अतिक्रमण हटवून येथे रोपवन घेण्यात आले. एकूण 27,000 मिश्र रोपांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती सांगतात क्षेत्र सहाय्यक MI शेख. मिश्र जातीचे नीम, सीताफळ, आवळा, बेहाडा
अशा प्रकारचे प्रजातीचे रोपं आम्ही लावलेले आहेत. JFM समितीचा सहभाग आम्हाला नेहमी मिळतो इथं. वन विभागाच्या या कार्यात वन व्यवस्थापन समिती देवधरी यांचे मोलाचे सहकार्य आहे. यामध्ये 2013 साली आम्ही अतिक्रमण हटवलेलं आहे. 25 हेक्टर अतिक्रमण हटवून त्यात आम्ही प्लांटेशन घेतलं आहे. प्लांटेशनमध्ये 27,000 रोप लावलेले आहे आणि चांगल्या परिस्थितीत आज रोप जिवंत आहे. हे आहे जामणी वनपरिक्षेत्रातील माथार्जुन सर्कलमधील मुधाटी बीटमधील कक्ष क्रमांक 52. मुधाटी ब्लॉक हा फार प्राचीन आहे. मुधाटी ब्लॉकमध्ये 5-6 गावे व त्या गावाभोवतालचे विस्तीर्ण दाट जंगल यांचा अंतर्भाव होतो. सोबतच येथे राहणारे आदिवासी व इतर वर्गातील ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन म्हणजे जंगल. सकाळ झाली की जंगलात जायचे, सागाची झाडे कापायची, त्यापासून मयाली, चोपटी बनवायच्या आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर या वस्तू विकायच्या, असा जणू त्यांचा नित्यक्रमच चालला होता. अशा स्थितीमध्ये जीव आणि जंगल या दोन्ही गोष्टींची सुरक्षा सोबतच संवर्धन करणे महत्वाचे होते. याबाबत माहिती सांगतात सहाय्यक वनसंरक्षक श्री सातपुते. या परिक्षेत्राचा बराचसा भाग टिपेश्वर अभयारण्याला लागून आहे. त्याशिवाय बहुतांशी भाग हा पूर्वीच्या आंध्र प्रदेश आणि सध्याच्या तेलंगणा राज्याला लागून आहे. वन संरक्षणाच्या दृष्टीनं हे संवेदनशील झालेलं आहे. पूर्वी या ठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून त्या सागवानाची तस्करी ही तेलंगणा राज्यामध्ये केली जायची आणि त्या दृष्टीनं वन संरक्षण हे एक फार मोठं आव्हान आमच्या दृष्टीनं ठरत होतं. त्याशिवाय टिपेश्वर अभयारण्यातून वाघ मुख्य वन्य प्राण्याची ये जा या ठिकाणच्या वनक्षेत्रामध्ये चालू असते. या दृष्टिकोनातून आमच्यासमोर 2 मुख्य आव्हानं होती. ते म्हणजे वाघ आणि एकूणच वन्यजीवांचं व्यवस्थापन करणं आणि या ठिकाणी सुरू असणारी वृक्षतोड प्रभावीपणे रोखणं. म्हणूनच अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही परिस्थिती हाताळली. येथील गावकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे उदरनिर्वाहाचा. लोकांना शासकीय विविध योजनांमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला. इतकेच नाही तर काही लोकांना वनमजूर म्हणून कामावर ठेवले, त्यांना वनसंरक्षणाचे काम दिले. येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर भक्षकालाच रक्षक करून दाखविले आहे. जे लोक या ठिकाणच्या जंगलतोडीमध्ये सहभागी होत असे, आज तेच लोक वनसंवर्धनाच्या कार्यात वनमजूर म्हणून काम करताना दिसतात. किसन भवन या मेसरा आम्ही राहणार बेलमपिलीचे. पहिल्यांदा आम्हाला दुसरा काम नव्हता. सकाळी उठला का जंगलात जाणं, लाकूड तोडणं. आमचं मग काय गावचे लोक होते तर सकाळी उठल्या का लाकूड तोडणं आणि संध्याकाळी नेऊन विकायचा आणि पुन्हा सकाळी परत वापस यायचा. असा दररोज आमचा त्याच काम चालू होता. ते काम असताना मग आमचे नागुलवार साहेब आले. त्यांनी आम्हाला समजावून सांगितले मीटिंग घेऊन ते जंगलातलं लाकूड तोडणं बरोबर नाही. तेव्हापासून मग आम्ही ते काम हळूहळू सोडून दिल्याने यांच्या याच्यामध्ये आम्हाला कामामध्ये घेतले. पहिल्यापेक्षा मला ह्या कामामध्ये एकदम चांगला वाटून राहिला. जुनोनी नियत क्षेत्र कक्ष क्रमांक 58 टिपेश्वर अभयारण्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर 57, 59, 60 व 61 यांचा डेन्स बेल्ट वसलेला आहे. सन 2014 मध्ये वन्य प्राण्यांचा पाळीव प्राण्यांवर झालेला हल्ला तसेच वन कर्मचाऱ्यांवर झालेला प्राथमिक हल्ला या सर्व बाबी वरिष्ठांनी लक्षात घेऊन वन्य प्राण्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून द्यावा या उदात्त हेतूनेच संपूर्ण क्षेत्राची नियोजनबद्ध पाहणी करून जंगलातून वाहणाऱ्या चिलक्यांवर सिमेंट नाला बांध घेणे, गॅबियन स्ट्रक्चर बनविणे, छोटे एल्बियस, नाल्यांना पिचिंग करणे, रपटा निर्मिती करणे या सर्व सुविधांमुळेच पाण्याचे बारमाही साठे तयार झाले आहे. आता पाहूया कमी श्रमात व कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे लाख उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले क्षेत्र म्हणजे राजुरवाडी येथील कंपार्टमेंट नंबर 531. या ठिकाणी सुमारे 508 झाडांवर लाख उत्पादनाचे कार्य सुरू आहे आणि पूर्ण गावामध्ये जवळजवळ 50,000 झाडांवर लाख उत्पादन घेतले जाते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती राजुरवाडी यांच्या मार्फत ग्रामस्थांना लाख शेती उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर खंडाळकर यांच्याकडून. या शेतीपासून लोकांना बराचसा फायदा होत असल्यामुळे लोकांचा कल जोड उद्योग म्हणून या लाख शेतीकडे सुद्धा लोकांनी चांगल्या पद्धतीने पाहिला आहे.
यासाठी आम्हाला पांढरकवडा वन विभागाच्या वतीने DO साहेबांचं खूप सहकार्य झालं आहे. इथल्या स्टाफचं पण चांगलं सहकार्य आहे आणि ते सहकार्य, गावकऱ्यांचं सहकार्य पाहून आमच्या लाखच्या उत्पादनापासून इथं होणारा सहभाग पाहून शासनानं आमच्या गावाला 100पर्यंत गॅससुद्धा लोकांना वाटप केलेले आहे. आणि इवन या ठिकाणी या आपल्या जंगलाच्या कामात आमच्या इथले स्थानिक मजूर, काही आम्ही लोकसभाहून कामं केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या या समितीला जवळपास एक चांगली समिती म्हणून आम्ही या गावाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. पांढरकवडा वनविभागाद्वारे आदिवासी बांधवांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून मध संकलन व शुद्धीकरण हा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. पांढरकवडा वन विभागामध्ये मधशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या मधशुद्धीकरण केंद्रात परिसरातील आदिवासी तसेच गैर आदिवासी समाजातील मध गोळा करणारे लोक या केंद्राला मधाचा पुरवठा करतात. सद्यस्थितीमध्ये या मधशुद्धीकरण केंद्रामध्ये सुमारे 2000 किलो मध संकलित करण्यात आलेलं आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन पद्धतीनं जे मधाचं पोळं असते त्याला डिस्टर्ब न करता आधुनिक पद्धतीनं मध संकलित करण्यात येतो. इथे त्याचं वजन करून त्यांना तात्काळ त्यांच्या मधाचा मोबदला दिला जातो आणि त्याच्यावर प्रोसेस होऊन इथून शुद्ध आणि प्रक्रिया केलेला मध पॅकिंग करून मार्केटमध्ये विकण्याची प्रक्रिया केली जाते. आता अधिक माहिती जाणून घेऊया माननीय उपवन संरक्षक श्री गुरुप्रसाद यांच्याकडून. सर, पांढरकवडा डिवीजन जो है इट कवर्स एन एरिया ऑफ जस्ट 655 स्क्वायर किलोमीटर, बट दिस एरिया being a natural teak area and adjoining interstate border of Adilabad district is highly sensitive in terms of protection. Being teak area, every kind of issues regarding protection are there in this division. So to mitigate these aspects, protection aspects, number one, so we have found out a strategy that in highly sensitive areas adjoining Adilabad, so we have erected tents and we have taken majur from the village, adjoining villagers who were earlier involved in this illegal kind of activities on livelihood basis, on honorarium basis. We have kept them in the tent so that they will help us in the protection for the department cause. So in this way we have considerably reduced the number of cases under illicit felling. And through these protection measures, we have also carried on capacity building activities like distribution of LPG gases to villages. As such, as of now, 6 villages have been distributed 100% gas from various ranges. And coming to livelihood issues, like recently we have started 2 projects, one under honey collection and processing. So we have started a honey processing mission and we have given a brand to it, and the marketing aspect is yet to start, but the processing aspect has already started. And secondly, we have started lakh cultivation because this is one of the major area where we find major Butyromonosperma. So this being one of the host for lakh seeds, so in 2 villages we have covered around 200 people, like 100 labarthi per village. And around 2000 trees are inoculated with seeds which is brought from Bandara. And other protection issue is encroachment is the major problem here. Majority, almost as of now 40 square kilometer area was under encroachment. But latestly in 2 years we evicted around 1200 hectares, 1200 hectares area, and 50% of it is already under plantation. So the area which was encroached, degraded, is evicted, and now you can see back it as a emerging forest area there. पांढरकवडा वन विभागाची यशस्वीता ही येथील वनांच्या उत्तम दर्जातून दिसून येते. वनांसोबतच वन्यजीवांच्या संख्येतही येथे भरपूर वाढ झाली आहे. हे शक्य झाले आहे केवळ येथील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमामुळेच. म्हणूनच पांढरकवडा वन विभाग हा राज्यातील महत्त्वाच्या आणि अग्रगण्य विभागांपैकी एक ठरला आहे.